खूपच टेस्टी लागणारी आणि समोसा कचोरीला विसरायला लावणारी अशी मस्त अशी रेसिपी आज मी बनवली। अगदी घरच्या साहित्यापासून पटकन होणारी रेसिपी आहे आणि खरं सांगू का, एकदा जर तुम्ही ही खाल्ली ना तर सारखी सारखी बनवून खावीशी वाटेल अशी मस्त लागते। एकदम क्रिस्पी कुरकुरीत। वाव, काय मग सुटले का मग तोंडाला पाणी। चला तर मग पटकन वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात। पण त्या अगोदर एक विनंती आहे, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज गायत्रीज किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शन येईल, त्यावरती प्रेस करा। त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल आणि मी बनवलेल्या छान छान रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील। सगळ्यात अगोदर कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये घातलेला आहे 1 चमचाभर तेल। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घातलेले आहे मोहरी। मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये घालायचे आहेत जिरे। जिरे चांगले मस्त असे फुलले की त्यामध्ये पटकन असा चिरलेला कांदा घालायचा। तर एक प्लेट भरून चिरलेला कांदा घेतलेला आहे। साधारण 4 कांदे मी चिरून घेतले होते, कांदा जरासा जास्तच घ्यायचा। लगेचच त्यामध्ये हिरवी मिरचीचे काप घालायचे। साधारण 4 मिरच्या असतील बघा, त्या बारीक कट केल्या होत्या। आणि अगोदर तेलात मी पहिल्यांदा मिरची नाही घातली, कारण मग जास्त असा दणकारा उठतो, त्यामुळे अगोदर कांदा घातला आणि नंतर मिरची घातली, म्हणजे जास्त असा ठसका उठत नाही। थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा पटकन परतला जातो। माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये मी हे सांगते आणि बघा तुम्ही ट्राय करून बघा एकदा। थोडंसं मीठ घातलं की कांदा लगेचच परतला जातो, जास्त वेळ नाही लागत त्याला। आणि जास्त लालसर होईपर्यंत कांदा परतायचा नाही, कारण त्या अगोदर आपणाला यामध्ये घालायचं आहे आलं लसूण पेस्ट। आता बारीक नाही केली, उकळामध्ये ठेचून घेतलं होतं आलं लसूण, असं जरासं मोठं मोठं म्हणजे जाडसरच वाटून घ्यायचं आहे। तर यामध्ये मिक्स करायचं आहे चांगलं आणि थोडंसं त्याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत परतून घ्यायचे। त्यानंतर इथे धने पावडर घेतलेले आहे 1 चमचाभर धने पावडर। त्यानंतर लाल तिखट अर्धा चमचा। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण यामध्ये हिरवी मिरचीचे कापसुद्धा घातलेले आहेत। त्यानंतर घालायचे आहे अगदी थोडीशी हळद। खूप छान एकदम खमंगपणा येण्यासाठी 1 चमचाभर गरम मसाला घातलेला आहे। त्यानंतर 1 चमचाभर चाट मसाला घालायचा आहे। त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे जर आवश्यकता भासली तर थोडंसं 1 चमचाभर तेल तुम्ही वापरू शकता। तर मी अगदी थोडक्या तेलामध्ये हे मसाले परतून घेतलेले आहेत। अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण कांदा भाजताना पण अगोदर मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडंसंच मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅस मी बंद केलेला आहे। हे मिश्रण असंच थंड होऊन द्यायचं आहे। आता पुढची तयारी करायची। एका ताटामध्ये 1 वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता, पण मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ जरासं पौष्टिक असतं, त्यामुळे मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। त्यानंतर 2 मोठे चमचे पांढरे तीळ घातले। नंतर 1 चमचाभर ओवा घातलेला आहे आणि अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं। यामध्ये 2 चमचे गोड तेल वापरते, कारण ह्याला एकदम चांगला असा कुरकुरीतपणा येण्यासाठी 2 चमचे भरून मी गोड तेल घेतलेलं आहे। तेल घातलं की हे अगोदर असंच मिक्स करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, मी बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला आवडतात का? आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील। तर आता बघा हे छान मिक्स झालेलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं नको, आपण चपातीला जसं पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळलेलं आहे आणि त्यावरती थोडंसं तेल लावायचं। आता अगदी 1-2-3 मिनिट ही चांगली कणिक मुरून द्यायची। तोपर्यंत इथे बघा 1 प्लेटभर मी फरसाण घेतलेला आहे। फरसाण किंवा शेव कोणतंही नमकीन तुम्ही घेऊ शकता, तर माझ्याकडे फरसाण होता त्यामुळे फरसाण घेतला आहे मी। आता काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी थोडासा हा बारीक करायचा आहे, म्हणजे जास्त पण बारीक नाही करायचा, असं जरासा जाडसर बघा मी वाटलेलं आहे। अशा पद्धतीने थोडंसं रवाळ वाटून घ्यायचं आहे। तर एकदम छान असं चटपटीत सारण बनवायचं आहे। त्यासाठी हा एक मसाला झाला। हा जाडसर वाटलेला फरसाण्याचा चुरा काय करायचा, आता आपण जो कांदा मसाला बनवला होता हा, तर यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आणि खरं सांगू का, एवढं टेस्टी लागतं ना, अगदी असं तुम्ही मिक्स करताना थोडंसं चमच्यावरती घेऊन चाखून बघा, खरंच खूप भारी लागतो मसाला हा। मस्त असं मसाल्याचं सारण आपलं तयार झालंय। तर कणकेचा छोटासा गोळा घ्यायचा आहे, गोल राऊंड करून
त्याचा छान असा टोपलीसारखा आकार बनवायचा आहे आणि हाताला जर चिटकत असेल तर थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं, म्हणजे हाताला चिटकत नाही. पुरणपोळी बनवताना बघा आपण जसा पुरणाचा उंडा बनवतो अगदी तशा पद्धतीने बनवायचा आहे. तर मी अशी टोपलीसारखा आकार कणकेचा करून घेतला, त्यामध्ये मस्त असं हे चटपटीत सारण भरायचं आणि अगदी उंडा बनवतो त्या पद्धतीनं करायचं आहे. तर मी कसं बनवते बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि कणकेच्या बाहेर मसाला अजिबात येऊन देऊ नका. अशा पद्धतीने याचं वरचं जे टोक आहे ते मस्त असं पॅक करायचं आहे आणि असं चपटं जरा असं करून घ्यायचं. थोडंसं असं अंगठ्याने गोल 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 फिरवत मसाला सगळीकडे पसरला पाहिजे आतमधला. आणि जरा जाडसर असं, आपण पुरी जशी जाडसर असते तशा पद्धतीनं ते बनवलेलं आहे. तर अजून एक दाखवते पटकन तुम्हाला. रोज रोज तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला तर एखाद्या दिवशी अशी रेसिपी नक्की ट्राय करा, खरंच आवडेल तुम्हाला. आणि जरासं वेगळं काहीतरी, मुलांना पण असं वेगळं दिलं ना मुलं पण अगदी खुश होतात. तर बघा अशा पद्धतीने हे बनवलेलं आहे. आणि एक काळजी घ्यायची, यातलं सारण अजिबात बाहेर नाही आलं पाहिजे. अशा पद्धतीने हे पॅक करायचं आहे. नाहीतर काय होतं की आपण जेव्हा हे तळून घेणार तेव्हा ते एखादी जर पुरी फुटली तर सगळ्या तेलामध्ये सारण होतं. तर बघा तेल गरम करायला ठेवलं आहे, चांगलं कडकडीत तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी केली आणि यामध्ये मी आता चिमूटभर मीठ घातलेलं आहे. तर मीठ कशासाठी घातलं आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर तेल चांगलं गरम झाल्यानंतर बघा यामध्ये आता हे पटपट 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 आता तळून घ्यायचं आहे. एका साईडने तळून झालं की पलटी करून दुसऱ्या बाजूने पण चांगला खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. आणि अधूनमधून हे पलटी करतच तळायचं आहे, म्हणजे व्यवस्थित दोन्ही साईडने चांगल्या तळून होतात आणि आतमधला मसालासुद्धा व्यवस्थित तळला जातो. तर बघा अजिबात पुरी फुटलेली नाही आहे. नाहीतर काय होतं की एखादी पुरी फुटली की झालं, मग सगळा मसाला त्या तेलामध्ये उतरतो. तर बघा असा खरपूस कलर येईपर्यंत तळून झालेला आहे. आता बाकीच्या उरलेल्या ज्या अशा छोट्या छोट्या पुऱ्या बनवलेल्या आहेत त्यासुद्धा मी तळून घेते. आणि हो, तुम्हाला सांगायचं राहिलं, कोणताही तुम्ही पदार्थ जर तळून घेत असाल तर तळण्या अगोदर त्या तेलामध्ये, म्हणजे तेल तापत ठेवल्यानंतर अगदी एक चिमटभर मीठ घाला. मीठ घातल्यानंतर काय होतं की जास्त तेलकट पदार्थ होत नाहीत. म्हणजे आता ह्या बघा पुऱ्यावरती जास्त तेल दिसतंय का तुम्हाला, म्हणजे कोणताही पदार्थ जास्त तेल पित नाही. त्यामुळे एक चिमूटभर मीठ हे नक्की घालायचं आहे. एकदम छान अशी मसाला कचोरी जशी असते तशा पद्धतीनं ही रेसिपी झाली आहे आणि एकदम टम फुगलेत पहा. अगदी अशी नुसती जरी खाल्ली ना तरीही खूप टेस्टी लागते. पण मी याबरोबर चिंचेची चटणी बनवली, पटकन 2 मिनिटात चिंचेची चटणी बनवली. चिंच भिजवली होती, त्यामध्ये थोडासा गूळ घातला, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घातलं, गरम करून घेतल्यानंतर झाली अगदी पटकन साधी सिंपल चिंचेची चटणी तयार. बाहेर एकदम असं पावसाचं वातावरण झाले आणि गरमागरम असा जर पदार्थ एखादा खायला दिला ना नक्कीच तुमचं एवढं कौतुक होईल ना, खरंच तुम्ही खुश होऊन जातात. चला तर मग फटाफट ही रेसिपी बनवायला घ्या आणि कमेंट करून मला सांगा की कशी झाली होती. चला तर मग लवकरच भेटूया नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन वेगळं बनवून खात राहा. धन्यवाद.